हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं की डिपेंडन्सी इंजेक्शन काय असतं, आपण सर्व्हिसेस कशा क्रिएट करू शकतो आणि ती सर्व्हिस आपण एखाद्या मेथडमध्ये किंवा ती जी सर्व्हिस आहे ती आपण एखाद्या कंट्रोलरमध्ये आपण कशी वापरू शकतो, त्यालाच बोललं जातं की डिपेंडन्सी इंजेक्शन. म्हणजे आपण जी आपल्याला सारखं जे काम करायचं ती एका वेगळ्या क्लासमध्ये लिहिलेलं असतं आणि तो क्लास आपण एखाद्या दुसऱ्या क्लासमध्ये इंजेक्ट करून आपण कसं वापरू शकता हे आपण बघितलं. त्यानंतर आपण इनबिल्ट मेथड्स वगैरे किंवा इनबिल्ट डिपेंडन्सी इंजेक्शन आपण बघितलेलं की कशा वापरू शकतो, राईट. तर आता या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की आय कॉन्फिगरेशन आणि आय लॉगर काय असतं. जसं का आपण जर रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला एकच गोष्ट किंवा ते जर आपल्याला पब्लिक ज्यावेळेस तुम्ही आता डॉट नेटचे एपीआय वगैरे क्रिएट करता तर त्या तुमच्या काय झाल्या लोकल होस्ट झाल्या. जर तुम्ही हा प्रोजेक्ट तुम्ही क्लायंट साईडला जर तुम्ही डिप्लॉय केला आणि त्या क्लायंट साईडला जर त्यांच्यानुसार त्यांच्या कंपनीच्या नावानुसार किंवा कंपनीत काहीतरी चेंजेस आले तर त्या रन टाईमला चेंजेस करण्यासाठी आहे ना तो आय कॉन्फिगरेशन किंवा आय लॉगर वगैरे आपल्याला लागतं. आय लॉगर यासाठी लागतं की डेव्हलपमेंटसाठी आपल्याला आय लॉगर लागतो आणि आय कॉन्फिगरेशन यासाठी लागतं की ज्यावेळेस आपण क्लायंट साईडला प्रोजेक्ट डिप्लॉय करणार आहे किंवा जे आपल्याला रन टाईमला ज्याच्या व्हॅल्यूज आपल्याला भेटतात की जसं की आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग असतील, राईट. कनेक्शन स्ट्रिंग नंतर अशा मल्टिपल केसेस असणार जसं की JWT टोकन्स असतील, त्यांच्या ज्या व्हॅल्यू आहे ना आपल्याला रन टाईमला भेटणार आहेत ना त्यासाठी आपण कॉन्फिगरेशन जी फाईल बनवतो ना त्याला बोललं जातं की आय कॉन्फिगरेशन. आणि ती रीड कशी होते, त्यांचा यूज आपण कसा करू शकतो ते सगळं आपण या सेशनमध्ये बघणार आहे. जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण डॉट नेटचे पूर्णपणे मला 25% आपण सिरीज आपण कंप्लीट केले राहिले. आता फक्त आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून आहे ना की पूर्णपणे आपल्याला वेब एपीआय क्रिएट करून क्रड ऑपरेशन्स आपल्याला सगळे वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे व्हॅलिडेशन्स असतील, हे सगळे आपल्याला सिनारिओ बेस्ड सगळ्या कन्सेप्ट आपल्याला वापरायचे आहेत, राईट. ओके. तर पहिलं तर काय गोष्ट आहे की आय कॉन्फिगरेशन, राईट. आता आय कॉन्फिगरेशन काय असते की आय म्हणजे इंटरफेस. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इंटरफेस कसं असतं. जर इंटरफेस जर तुम्हाला माहित नसेल तर माझं प्रिव्हियस लेक्चर तुम्ही बघू शकता की इंटरफेस काय असतं की तुम्ही तो क्लास किंवा ते जे प्रॉपर्टीज असतील किंवा ज्या मेथड्स असतील ते फक्त डिक्लेअर करून ठेवता आणि त्या डिक्लेअर केलेल्या मेथड तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंट करता, ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करताना त्यावेळेस त्याला व्हॅल्यू भेटते किंवा त्यावेळेस ऑब्जेक्टला तुम्ही इम्प्लिमेंट करताना त्याला बोलतात की आय कॉन्फिगरेशन म्हणजे त्या कॉन्फिगरेशनचा इंटरफेस असतो. आता आय कॉन्फिगरेशनची गरज का पडली, राईट. समजा तुमची एक कंपनी आहे. आता त्या कंपनीमध्ये 100 एम्प्लॉईज काम करत असतील. त्या 100 एम्प्लॉईजला सर्वांना रोज ऑफिस टाइम माहीत पाहिजे, राईट. आता तुम्ही प्रत्येकाला फोन करून सांगू शकत नाही ना की सोम्या तू उद्या 10 वाजता तुझं ऑफिस आहे, गोम्या तुझं 9 वाजता ऑफिस आहे, राईट. असं आपण प्रत्येकाला कॉल करून सांगू शकत नाही बाबा तुझं 10 वाजता ऑफिस आहे किंवा तुझं 5 वाजता ऑफिस सुटणार आहे किंवा 2 वाजता तुझा लंच ब्रेक असणार आहे, 11 वाजता तुझा टी ब्रेक असणार आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की कंपनीमध्ये एक नोटीस बोर्ड लावू शकतो. त्या नोटीस बोर्डमध्ये आपलं काय हॉलिडेज असतील किंवा आता गणपती असेल तर गणपती सुट्टी आपण देऊ शकतो, राईट. किंवा आपण काय करू शकतो अजून की त्यांचा लंच ब्रेक असेल किंवा काय अनाउन्समेंट असेल ते सगळं आपण त्या नोटीस बोर्डवरती लिहू शकतो, राईट. तसंच ASP.NET मध्ये नोटीस बोर्ड कोण आहे की आपलं जी सेटिंग फाईल आहे. आता सेटिंग फाईल कोणती असते की एक तर तुमची कॉन्फिगरेशनची फाईल असते ती सेटिंग फाईल असते आणि तीच तुम्हाला प्रोग्राम.cs मध्ये वगैरे वापरायची असते. जसं की इथं एम्प्लॉय एपीआय, ओके. आता या एपीआयला ओपन केलं. सोल्युशन एक्सप्लोररमध्ये आपली जी ॲप सेटिंग डॉट जेसन आहे ना ती आपली कॉन्फिगरेशन फाईल आहे, राईट. आता ही डेमोमध्ये काय असते की लॉगिंग, परत इन्फॉर्मेशन, वॉर्निंग असेल काहीतरी, आला होस्ट, हे सगळं आपल्याला बघायचं आहे की काय असतं, राईट. मग त्यात आपण काय करू शकतो, याच्या सेटिंग्स काय करू शकतो की कंपनी नावाची आपण एक हे करू शकतो, राईट. इथं डबल कोटमध्ये कंपनी नावाचा आपण एक सेटिंग केली. मग त्याच्यामध्ये त्याचा ऑब्जेक्ट असेल, राईट. आणि तो ऑब्जेक्ट याच्या आतमध्ये त्याचं डबल कोटमध्ये नेम असेल, आहे का. त्याला बाय डिफॉल्ट त्याचं ॲड्रेस वगैरे आले. इथं आता या ईमेलमध्ये मी काहीतरी माझा ईमेल टाकतो. ओके. आता ही मला जी सेटिंग आहे ना ती मला आता प्रत्येक प्रोजेक्टमध्ये किंवा माझ्या त्या कंट्रोलर जो आहे
कंट्रोलर म्हणजे काय, जो एपीआय कॉलिंग पासून जो ऍप्लिकेशन पर्यंत पोहोचण्याचा जो मधला ब्रिज आहे ना, तो असतो आपला कंट्रोलर. तिथून आपल्या सगळ्या एपीआय वगैरे आपण क्रिएट करू शकतो किंवा ऍड अपडेट वगैरे असतं ना, आपण त्याच्यावरती ऑपरेशन करू शकतो. राईट. आता नेक्स्ट काय असतं की सपोज आता हे आपलं कॉन्फिगरेशन आपण क्रिएट केलं. राईट. हे आपण कुठे केलं की ऍप सेटिंग डॉट जेसन मध्ये केलं. आता ही जी कॉन्फिगरेशन आहे ती आपल्याला कसं भेटणार किंवा याचा आपण यूज कसा करू शकतो. नेम, ॲड्रेस आणि ईमेल. अजून काय टाकू शकतो इथं, अजून एक फील्ड ॲड करू की फोन नंबर. ओके. ते आता ॲटोमॅटिक सजेशन देते की मायक्रोसॉफ्ट वाल्याचं जे को पायलट आहे ना, ते बेस्ट आहे की ॲटोमॅटिक तुम्हाला सजेशन भेटतं. इथं मी 9112 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अंकी नंबर काहीतरी मी असा टाकला. राईट. आता ही माहिती आपली कुठे स्टोअर केली की ॲप्लिकेशन डॉट जेसन मध्ये आपण स्टोअर केली. राईट. आता ॲप्लिकेशन डॉट जेसन आहे ते आता आपल्याला वापरायचं आहे. आता वापरायचं आहे कुठं की एम्प्लॉय कंट्रोलरमध्ये वापरायचं आहे. ओके. एम्प्लॉय कंट्रोल म्हणजे जे एम्प्लॉय नावाची एपीआय आहे ना, एम्प्लॉय कंट्रोलर. ओके. इथं आपल्याला ती ॲप्लिकेशन डॉट जेसन वापरायचं आहे. आता त्याला पर्याय काय असतात की आपल्याला पहिला तर या ऑब्जेक्ट क्रिएट केला पाहिजे. आय कॉन्फिगरेशनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला पाहिजे. राईट. की प्रायव्हेट रीड ओनली आय कॉन्फिगरेशन. ओके. या आय कॉन्फिगरेशनचा अंडरस्कोर कॉन्फिगरेशन. ओके. आणि त्याला ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला. ओके. आपण जी प्रॉपर्टी तयार केली, प्रॉपर्टी म्हणजे जे आपण व्हेरिएबल म्हणतो ना, तसा या आय कॉन्फिगरेशनचा आपण व्हेरिएबल क्रिएट केला. राईट. आता हा व्हेरिएबल मला वापरायचा आहे. राईट. तर हा व्हेरिएबल आता मी वापरू कसं शकतो की एक तर मी हा जो ज्यावेळेस माझा हा एम्प्लॉय कंट्रोलर कॉल होणार आहे, मग त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये मी काय करू शकतो की मला आय कॉन्फिगरेशन नावाचा एक कॉन्फिगरेशन आपण पॅरामीटर रिसिव्ह करू शकतो. राईट. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे ना, त्यावेळेस आपल्याला कॉन्फिगरेशनची फाईल भेटणार आहे. आता हे कॉन्फिगरेशन आपण बघणार आहे की कोण कॉल करतं नक्की. ओके. इथं आपण त्याला ॲज अ पॅरामीटर आपण इथं रिसिव्ह केला. आणि इथं जो आपला आपण पॅरामीटर जो आपल्या मला जी व्हॅल्यू भेटणार म्हणजे जी कॉन्फिगरेशनची फाईल भेटणार आहे त्याच्यातनं या कॉन्फिगरेशनमध्ये मी सेव्ह केलं. राईट. जी आता मला ज्यावेळेस मी कंट्रोलरला कॉल करणार तो कंट्रोलरमध्ये मला इथे या पॅरामीटरमध्ये सेव्ह व्हॅल्यूज भेटणार. या पॅरामीटरमध्ये आलेल्या व्हॅल्यू मी ह्या जो आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला का याच्यामध्ये आपण सेव्ह केल्या. राईट. आता या कॉन्फिगरेशनच्या ज्या फाईली आहेत त्या मला इथं कॉल करायच्या आहेत किंवा या ज्या काय म्हणू शकतो की आपण रिस्पॉन्समध्ये मला पाठवायचे आहेत. राईट. रिस्पॉन्समध्ये मी कशा पाठवू शकतो की आता ही गेट नावाची जी मेथड आहे ना, या गेटला कन्सोलच्या जागी इथं व्हॅर नेम. ओके. इज इक्वल टू कॉन्फिगरेशनमध्ये आता ही माय नेमच्या जागी आहे ना, तुम्हाला इथं काय टाकायला लागतं की कंपनी. ओके. आपण जे कंपनी जी प्रॉपर्टी आपण सेव्ह केली ना या ॲप सेटिंग डॉट जेसनमध्ये त्या कंपनीमधला आपण काय करूया की नेम ॲक्सेस करू. आता ही जी नेम आहे या नेम व्हेरिएबलमध्ये सेव्ह झालं. राईट. आता रिटर्नमध्ये मी आता ही सर्व्हिसला कमेंट करतो किंवा कॉपी करतो, याला कमेंट करतो आणि इथं रिटर्न ओके आहे ना, त्या रिटर्न ओकेला नेम पाठवून देतो. राईट. आणि इथं रन केलं मी. ओके. एम्प्लॉय नावाची आपली ही जी मेथड आहे त्याला मी कॉल केलं. ओके. आता एक्झिक्यूट केल्यानंतर मला काय भेटलं, एबीसी कंपनी भेटली. राईट. आता एबीसी कंपनी कुठून भेटली की जी मी इथून मी त्याला कॉल केलं की बाबा मला नेम पाठव. आता हे नेम कुठून आलं, ह्या आय कॉन्फिगरेशन मधून अंडरस्कोर कॉन्फिगरेशन. अंडरस्कोर कॉन्फिगरेशनमध्ये त्याच्यातली आपण व्हॅल्यू रीड केली. कशाची व्हॅल्यू रीड केली की कंपनी आणि नेम त्याचा जो की आहे ते की आहे कंपनी आणि त्याच्यातली जी व्हॅल्यू आहे म्हणजे ॲप सेटिंगमध्ये
मी काय केलं की ॲज अ कंपनी केली आणि त्याची व्हॅल्यूमध्ये परत मी की व्हॅल्यूज पेअर स्टोअर केल्या. म्हणजे काय केलं की एक मी जेसन क्रिएट केला, त्या जेसनमध्ये की व्हॅल्यूज पेअर्स असतात, त्याची की असणार आहे की कंपनी, त्याच्यातला हा पूर्णपणे हा ऑब्जेक्ट आहे ना, ते त्याची व्हॅल्यू झाली. त्या व्हॅल्यूमध्ये परत मी त्या कीला मी ॲक्सेस केले की नेम नावाची जी प्रॉपर्टी आहे त्यात एबीसी कंपनी आहे. आता इथं मी सपोज ट्रेल अँड टीच ही मी जर ॲक्सेस केलं, ओके, आणि मी परत रन केलं, ओके, ट्राय इट आउट आणि एक्झिक्यूट, आलं का? ट्रेल आणि टीच रिस्पॉन्स बॉडीमध्ये मला 200 भेटला. ओके रिस्पॉन्स म्हणजे त्याचा 200 असतो. आता हे ओके वगैरे मी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी सांगितलंय की त्याचं इंटरनल वर्किंग कसं असतं. आता याचं इंटरनल वर्किंग बघा की आपण कसं असतं की तुम्ही ज्यावेळेस ब्राउझरवरती गेट नावाची एपीआय कॉल केली, गेट म्हणजे ही जी एपीआय एम्प्लॉय नावाची एपीआय आहे ती तुम्ही कॉल केली, ती एपीआय कॉल केल्यानंतर तुम्हाला काय भेटलं की याच्यातून तुमच्या कंट्रोलरला कॉल गेला. ओके, एम्प्लॉय कंट्रोलर जो आहे इथं की एम्प्लॉय कंट्रोलर जो आहे ह्या कंट्रोलरला कॉल गेला. या कंट्रोलरला गेल्यानंतर इथं तुम्हाला भेटलं की ही गेट नावाची मेथड कॉल झाली. त्या गेट नावाच्या मेथडमध्ये कॉल झाल्यानंतर तुमचा हा जो ॲज अ तुम्ही हा कंट्रोलरला कॉल गेल्यानंतर, ओके, स्टार्टिंगलाच की या कंट्रोलरला कॉल गेल्यानंतर तुम्हाला हा त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. कोणता? की हा एम्प्लॉय कंट्रोलर आहे ना, तो कन्स्ट्रक्टर कॉल झाला. आता या कन्स्ट्रक्टरला त्याच्या व्हॅल्यू भेटल्या की एम्प्लॉय सर्व्हिस नावाची सर्व्हिस भेटली आणि आय कॉन्फिगरेशनमध्ये कॉन्फिगरेशन भेटलं. आता हे आय कॉन्फिगरेशन कसं असतं की या कंट्रोलरच्या कॉल जायच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की मिडलवेअर नावाची जी कन्सेप्ट असते, राईट. आता मिडलवेअर काय असतं की प्रोग्राम डॉट सी एस मध्ये लाईन बाय लाईन पहिल्यांदा तुमचं मेन फंक्शन कॉल होतं. मेन फंक्शन काय असतं तुमचं वेब एपीआय मधलं की प्रोग्राम डॉट सी एस आहे ना, ही तुमची मेन फंक्शन नावाची फाईल असते. मेन फंक्शनचा प्रोग्राम असतो ना, ती प्रोग्राम डॉट सी एस नावाची फाईल असते. आता ही प्रोग्राम डॉट सी एस नावाची फाईल काय करते की इथं तुमचा मिडलवेअर कॉल होतो, राईट. एम्प्लॉय डॉट मिडलवेअर तुमचा ब्रिज कॉल झाला. आता हा ब्रिज कॉल झाल्यानंतर तुमचं इथं वेब ॲप्लिकेशन तयार करा सुरुवात होती, राईट. ही क्रिएट बिल्डर, आता ही क्रिएट बिल्डर ज्यावेळेस कॉल होतं ना, ह्या क्रिएट करताना त्याच्यामध्ये बघा इथं बघा की ओव्हरलोड नावाच्या ज्या मेथड्स असतात, ओव्हरलोडमध्ये काय असतं की ज्या कॉन्फिगरेशन्स असतील किंवा त्याच्या ज्या सर्व्हिसेस असतात ना, तिथं बिल्डिंग करायचं त्या काम चालू होतं. म्हणजे ज्या ॲप सेटिंग असतील किंवा इथं अजून एक असतं आपलं की ॲप सेटिंग नंतर प्रॉपर्टीज मधले लॉन्च सेटिंग पण असताना ती इथंच त्यांचं क्रिएटचं काम करायचं चालू होतं. मग या क्रिएट मधून जो आपल्याला कॉल भेटतो की या ऍड कंट्रोलर्सला भेटतो. म्हणजे ह्या कंट्रोलर्सला त्या जे बिल्डिंगचं जो काम असतं ना ते कंट्रोलर्समध्ये भेटतं, राईट. इथून त्याला ज्या प्रॉपर्टी भेटतात ना, बिल्डर डॉट सर्व्हिसेस, आणि त्या सर्व्हिसेस मधल्या जे आपल्या ऍप सेटिंग डॉट जेसन वगैरे आहे ना, त्या इथून त्याला भेटतं. मग याच्या आतमधली जी मेथड असते ना इंटरनली, जे आपलं एएसपी डॉट नेट कोर जे फ्रेमवर्क आहे ना बनवले त्यासाठी, की ज्या कॉन्फिगरेशन ज्या फाईल्स असतात त्या कॉन्फिगरेशन फाईल्स इथून मी त्या क्रिएट केल्या. इथून मी क्रिएट कशा केल्या की त्याचा मी एक व्हेरिएबल क्रिएट केलं आणि त्या व्हेरिएबलमध्ये मी सगळ्या फाईल स्टोअर केल्या, राईट. की कॉन्फिगरेशन असेल किंवा ॲप सेटिंग मधलं हे जे लॉगिंग आहे ना, हे लॉगिंग पण बघितलं की मी. आता ह्या लॉगिंग आपल्याला बघायचं की कशासाठी वापरायचं ते आता लास्टला बघू आपण ते लॉगिंग काय असतं. मग इथून त्याचे पॅरामीटर भेटले, त्या पॅरामीटरमधून मी त्याच्यातली ही जी कंपनी नावाची की व्हॅल्यू आहे ना ती ॲक्सेस केली आणि ती इथं ॲज अ रिटर्न व्हॅल्यू म्हणून मी त्याला रिटर्न केली, त्या एपीआयला रिस्पॉन्समधून पाठवून दिली, राईट. असा त्याचा रिस्पॉन्स आहे. आता इथं नेमच्या जागी आहे ना, मी त्याला ॲड्रेस पण देऊ शकतो. ADDRESS ADDRESS 123 मेन ST सिटी कम, राईट. सेव्ह केलं आणि इथं आय थिंक बघूया हॉट रिलोड होते का नाही बघा. हॉट रिलोड काय असतं की थोडे थोडे जर चेंजेस केले ना, अनएक्सपेक्टेड यूज कॅन नॉट अप्लाय ड्यू टू अनएक्सपेक्टेड एरर काय आलं. ओके, रन टाईमला बहुतेक तिथं व्हॅल्यू चेंज करून देत नाही ते. ट्राय इट आउट आणि एक्झिक्यूट. आला का माझा 123 मेन ST सिटी आणि कंट्री, राईट. याच्या जागी मी फोन नंबर पण देऊ शकतो. त्यामध्ये आपलं आता अजून काय असू शकतं की अजून काय मल्टिपल असतात की जसं डेटाबेस स्ट्रिंग. आता मी सांगितलेलं की आपण ज्या स्ट्रिंग असतात, ओके,
त्या ॲप सेटिंगमध्ये स्टोअर करतो. त्या ॲप सेटिंगमधून आपण या कंट्रोलरमध्ये कसं ॲक्सेस करू शकतो, ह्या प्रोग्राम डॉट सी एसमध्ये आहे ना, इथून त्याचं जे इंजेक्ट वगैरे असतं ना, इंजेक्शन असेल, डिपेंडन्स इंजेक्शन मी लास्ट लेक्चर सांगितलं. त्यानंतर मिडलवेअरचं काम काय असतं ते, आता हे जे मिडलवेअर असतात ना, की मॅप कंट्रोल मॅपिंग करायचं काम, की ऑथरायझेशन, ऑथेंटिकेशन किंवा रिडायरेक्शन वगैरे आहे का इथं, की यूजर मिडलवेअर, लॉगिंग मिडलवेअर, राईट. हे सगळं जे काम असतं ना, ते मिडलवेअरचं काम असतं, जी आपल्याला मधला ब्रिजचं काम असतं, की प्रत्येक दोन ॲप्लिकेशनमध्ये कनेक्शन करण्याचं जे काम असतं ते मिडलवेअर करतो, राईट. असं तुम्ही कोणतं घेतलं की आता आम्ही आय कॉन्फिगरेशन, जी कॉन्फिगरेशन फाईल असते ना, ती आय कॉन्फिगरेशन तुम्ही वापरू शकता. आता याच्या पुढं जाऊन ओके, सेकंड थिंग काय असेल की आपल्याला आय लॉगर बघायचं आहे. आता पहिल्यांदा रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊ, की आय लॉगर कशासाठी बनवलं, राईट. आता आय लॉगर सपोज तुमच्या कंपनीमध्ये 500 एम्प्लॉई येतं, राईट. आता 500 एम्प्लॉईजमध्ये तीच एम्प्लॉईज, जसं मी लास्टला मागाशी उदाहरण घेतलं की थोड्या वेळापूर्वी, की त्या एम्प्लॉईजमध्ये तुम्ही प्रत्येकाला कॉल करून सांगू शकत नाही की तुम्ही बाबा कधी आलाय, काय आलाय. आता त्या एम्प्लॉईजवरती मला काहीतरी ट्रॅक ठेवायचा आहे, की बाबा कोणता एम्प्लॉई कधी येतोय, राईट. किंवा कोणता एम्प्लॉईमध्ये काय एरर आला, त्यांच्या कोणत्या मशीनला एरर आला, राईट. किंवा तो एम्प्लॉई लॉग इन झाला का नाही. आता हे ट्रॅक करायचं काम कोण करू शकतं, की लॉगिंग आय लॉगर नावाची जी कन्सेप्ट आहे, किंवा आय लॉगर नावाची जी क्लास आहे, मेथड आहे, ती आय लॉगर नावाची जी मेथड आहे ती त्याच्यावरती ट्रॅक करू शकते, राईट. की तुम्ही कंपनीमध्ये आल्यानंतर रजिस्टर असतो, की 9 वाजता आला की 9:15 वाजता आला, राईट. त्या रजिस्टरमध्ये सगळं रजिस्ट्रेशन करण्याचं काम करू शकतो. किंवा ज्या मशीनला कोणत्या एरर आला असेल तुमच्या पीसीला वगैरे, त्या एरर तुम्ही कसा त्या रजिस्टरमध्ये लिहू शकतो, ते सगळं काम करून करतं की आय लॉगरचं, राईट. आता ह्या ज्या छोट्या छोट्या जरी कन्सेप्ट असतात तरी ह्या सगळ्या मिळून आहे ना, तुम्हाला कंपनीमध्ये ॲक्च्युअलमध्ये काम करायचं असतं, राईट. मग आता आय लॉगर कसा बनवायचा असतो, की एम्प्लॉय कंट्रोलरमध्येच इथंच काय करूया, की कॉन्फिगरेशनच्या खाली आपण आय लॉगर बनवूया. प्रायव्हेट, ओके, प्रायव्हेट रीड ओनली आय लॉगर. आता या आय लॉगरचा त्याला टाईप द्यायला लागतो, राईट. जरी आता आपण टाईप दिला नाही तरी चालतं, पण आपण टाईप देऊ की बाबा तो टाईप कोणता असला पाहिजे, तर तो एम्प्लॉय कंट्रोलर नावाचा टाईप असला पाहिजे त्याचा. आणि तो अंडरस्कोर लॉगर नावाच्या मेथडमध्ये आपण त्याचा एक व्हेरिएबल बनवला, राईट. आता हे व्हेरिएबल आपण बनवलं, पण ॲज अ त्याला आपण पॅरामीटर आपण रिसिव्ह केलं का नाही रिसिव्ह केलं, तर इथं त्याला आपण ॲज अ पॅरामीटर रिसिव्ह केलं. इथं बघा, जसं मी इथं क्लिक केलं तर त्यानं बघा ऑटोमॅटिकली मला सजेशन दिलं, किंवा तो माझ्या असं वापरायचं आहे का, हो बाबा वापरायचं आहे. मी टॅप केलं, इथं बघा त्यानं तो जो आलेला पॅरामीटर आहे तो रिसिव्ह केला. इथं तो जो आपण व्हेरिएबल बनवला ना प्रायव्हेट रीड ओनली, त्याच्यामध्ये त्यानं रिसिव्ह केला. आता रीड ओनलीच का करायचं, तर आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यू असतात ना ॲप सेटिंगमध्ये, ते आपल्याला चेंज करायला नाही आल्या पाहिजे कोडमध्ये, त्यासाठी आपण इथं रीड ओनली देतो, राईट. आता हे जे आय लॉगर आहे, किंवा हा जो लॉगर आहे ना, तो कोण बनवतो, आपला कंट्रोलर बनवतो का प्रोग्राम डॉट सी एस बनवतो, तर उत्तर त्याचं नाही असतं, की तो कोण बनवतं, की ASP.NET कोअरमधलं जे DI कंटेनर आहे, DI कंटेनरमध्ये कोण, की हे जे डिपेंडन्सी इंजेक्शन हा जो कंटेनर आहे ना, की क्रिएट बिल्डर वगैरे, हा कंटेनर आपल्याला ते बनवतो, राईट. आता याच्यामधला आपल्याला एक मेथड क्रिएट करूया, किंवा मेथड म्हणण्यापेक्षा आहे ना, की ऑलरेडी मेथड जी आहे ती इथं, की अंडरस्कोर लॉगर डॉट लॉग इन्फॉर्मेशन, ओके. या लॉग इन्फॉर्मेशनमध्ये आपण काय करूया, एम्प्लॉय एपीआय कॉल्ड, ओके. अशा आपण काहीतरी एक लॉग क्रिएट केला, राईट. आपण लॉगरमध्ये काय केलं, की लॉग इन्फॉर्मेशन एम्प्लॉय एपीआय कॉल्ड, आणि या रिटर्नमध्ये आपण त्याला स्ट्रिंग पाठवू. काय स्ट्रिंग पाठवूया, एम्प्लॉई डेटा. सेव्ह केलं. ओके. आता या एम्प्लॉयमध्ये ट्राय इट आउट केलं आणि एक्झिक्यूट केलं, राईट. एम्प्लॉय डेटा आपल्याला इथं रिस्पॉन्स भेटला बॉडी, राईट. आता जो आपण रिसिव्ह केला,
की एम्प्लॉय डेटा कॉल्ड वगैरे जे आपण केलं ते लॉगिंग माझं कुठं पडणार आहे, तर माझा जो कन्सोल आहे ना, कन्सोल ज्यात आपण एक्झिक्यूट करतो, जर हा माझा जो कन्सोल बघितलं, या कन्सोलवरती मला जो एम्प्लॉय डेटा लॉगड वगैरे भेटणार आहे का इथं बघा. इन्फॉर्मेशनमध्ये एम्प्लॉय एपीआय कॉल्ड, राईट. मी आता डबल जर केलं इथं ना, इथं इथं एक्झिक्यूट आलं का, की एम्प्लॉई एपीआय कॉल्ड. आता ही एम्प्लॉई एपीआय कशी कॉल झाली, की जी आपण लॉग इन इन्फॉर्मेशन, आता हे लॉग इन इन्फॉर्मेशन किंवा हे जे कन्सोलवरती जे प्रिंट करायचं जे काम असतं ते कुठं असतं, की इथं ॲप सेटिंगमध्ये इथं बघा की लॉगिंग नावाची जी मेथड आहे, या लॉगिंगमध्ये लॉग लेवल आहे. लॉग लेवलमध्ये डिफॉल्ट काय की इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट डॉट ASP.NET कोर वॉर्निंग, राईट. की आपण जे लॉग प्रिंट करतो ना ते लॉग कसे प्रिंट झाले पाहिजेत, राईट. आता हे इन्फॉर्मेशन आहे म्हणून हे त्याला ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून ट्रीट केलं जातं, राईट. की तो तुम्ही जर रिस्पॉन्स कोणत्यामध्ये पाठवताय ते तुम्ही तिथं क्रिएट केलं जातं. सपोज आता मला हे एम्प्लॉय एपीआय कॉल्ड आहे ना, ती मला प्रिंट नाही करायचं. ओके, प्रिंट नाही करायचं म्हणजे काय करायचं नक्की, या कंट्रोलरमध्ये इथं अंडरस्कोर लॉगर डॉट लॉग लॉग वॉर्निंग करू. ओके, आता या लॉग वॉर्निंगमध्ये एम्प्लॉय नॉट फाउंड, एम्प्लॉई नॉट फाउंड असा आपण एक लॉग क्रिएट केला. आता हा लॉग माझ्या कन्सोलवरती प्रिंट झाला पाहिजे, राईट. एक्झिक्यूट आला का एम्प्लॉय डेटा, आणि आला का माझा की एम्प्लॉई, ओके, एपीआय कॉल्ड आणि एम्प्लॉय नॉट फाउंड. आता ही एम्प्लॉई वॉर्निंग पण आलं. आता हे असं नाही पाहिजे ना. आता याच्यावरती काय असतं की ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल कंपनीमध्ये वर्किंग करतो ना, तर ज्यावेळेस आपण रिटर्न ओके देतो ना, तर हे रिस्पॉन्स बेस्ड केलं जातं, राईट. रिस्पॉन्स बेस्ड म्हणजे काय की इफ एल्स कंडिशन वापरून आहे ना, की त्याचा बाबा एम्प्लॉय डेटाबेसमधून जर आपल्याला एम्प्लॉय भेटला तर एम्प्लॉईज आपण ओके मध्ये आपण हे लॉग प्रिंट करतो. आता हे लॉग आपल्याला कशाला यूज पडतात, की ज्यावेळेस आपण डिबगिंग करतो. तर डिबगिंग कशाला करतो, की आपण आता डेव्हलपर मोडमध्ये हे सगळं वर्किंग असतं, की आपण लॉग लॉग आपल्याला भेटलं पाहिजे ना. की लॉग म्हणजे काय, की एखादा आपण डेटाबेस जरी तुमचा कनेक्ट झाला नाही तरी ते ॲज अ लॉगमध्ये आपण आपल्याला कसं कळणार की बाबा डेटाबेस कनेक्ट होतोय का नाही, राईट. तिथं आपल्याला लिहून येत नाही कुठं, किंवा ऍप्लिकेशनला कळत नाही बाबा की तुमचा डेटाबेस कनेक्ट झालेला आहे. मग त्यासाठी आपण हे लॉग वॉर्निंग वगैरे असं, की लॉग इन्फॉर्मेशन असेल किंवा लॉग एरर असेल, राईट, किंवा लॉग क्रिटिकल असेल किंवा लॉग, हे कन्सोलवरती सगळं प्रिंट होतं, राईट. आता कन्सोलवरती कसं काय प्रिंट होतं, की जे आपण जसं मी सांगितलं की प्रोग्राम डॉट सी एसमध्ये आहे ना, हे जे क्रिएट बिल्डर आहे ना, या क्रिएट बिल्डरमध्ये जो आपलं ASP.NET आहे, डिपेंडन्सी कंटेनर वगैरे, ते ज्यावेळेस आपलं ॲप्लिकेशन रनिंग होतं ना, त्यावेळेसच आहे ना ते इंजेक्ट केलेलं असतं, राईट. ते इंजेक्ट करून आहे ना, हे जे आपले लॉग इन्फॉर्मेशन असेल किंवा जे लॉग कॉन्फिगरेशन असेल ना, हे वर्किंग होतं, राईट. म्हणजे त्याच्या ज्या लायब्ररीज असतील त्या त्याला भेटतात ॲटोमॅटिकली, राईट. आणि ते भेटल्यानंतर ॲटोमॅटिकली हे त्याचा ज्यावेळेस आपल्याला कन्स्ट्रक्टर कॉल असेल, या कन्स्ट्रक्टरमध्ये त्याच्या ज्या व्हॅल्यूज असतील ह्या व्हॅल्यूज रीड करण्याचं काम केलं जातं, आणि ह्या व्हॅल्यूज रीड करून इथं आपण वापरतो. तुम्हाला आता ॲक्च्युअल OOP आहे ना, जे तुम्ही जर कॉलेज असाल किंवा जे आपण क्लासमध्ये वगैरे बेसिक आपण शिकतो की C++ मध्ये OOP बेसिक बेसिक शिकतो, पण जे ॲक्च्युअल OOPचा जो पार्ट असतो ना, तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जे प्रोजेक्टमध्ये वर्किंग करायचं असेल ना, तर हे .NET API बेस्ट आहे. की तुम्हाला इथं प्रायव्हेट मेंबर पण कळाले, की प्रायव्हेट मेंबर कसे केले जातात, आणि त्या प्रायव्हेट मेंबरमध्ये की तुम्ही ॲज अ कन्स्ट्रक्टर तुम्ही कॉल करताय, राईट. ॲज अ तुम्ही कंट्रोलर तुम्ही कन्स्ट्रक्टर कॉल करताय. त्या कन्स्ट्रक्टरमध्ये तुम्ही तो प्रायव्हेट मेंबर म्हणजे जी पब्लिक मेंबर जी आहेत ती ॲज अ प्रायव्हेट करताय तुम्ही, आणि ही प्रायव्हेट मेंबर तुम्ही क्लासमध्ये वापरताय, राईट. आणि ती प्रायव्हेट मेंबर रीड ओनली असल्यामुळे फक्त तुम्ही रीड ओनली रिस्पॉन्स रीड करताय, आणि API मध्ये तुम्ही रिटर्न करताय. यालाच बोललं जातं की तुमचं जे OOP आहे ना परफेक्ट तुमचं बनणार आहे. तुम्ही कोणता पण इंटरव्ह्यू तुम्ही क्रॅक करू शकता, राईट. आता याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला की ॲप सेटिंगमध्ये आहे ना, इथं
आता इथं डिफॉल्ट आहे ना इन्फॉर्मेशन आहे. आता जे इन्फॉर्मेशन मध्ये काय असतं की सिम्पली की आपण हे प्रत्येक जे लॉग प्रिंट करतो ना ते ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून आपले प्रिंट होतात. पण जर का मी इथं फक्त इन्फॉर्मेशन जागी एरर दिले ना तर फक्त माझे इथं या कन्सोलवरती माझे एरर्सच प्रिंट होणार. इथे इन्फॉर्मेशन अजिबात प्रिंट होणार नाही. ओके, एरर सेव्ह केलं. डबल मी रन करतो. ओके, आता ज्या वेळेस ट्राय इट आउट एक्झिक्यूट राईट इन्फॉर्मेशन एरर सेव्ह तर केलेलं मी. ओके, काहीतरी बहुतेक ग्लिच असेल. ओके, पण तुम्ही असं वापरू शकता. राईट, आता नेक्स्ट काय की आपली जी लास्ट कन्सेप्ट आहे की तुम्हाला ॲप सेटिंगमध्ये काय काय ठेवायचं ते पण कळलं की ॲप सेटिंगमध्ये काय काय करायचं आहे की तुम्ही कंपनी ठेवू शकता, लॉगिंग वगैरे ठेवू शकता किंवा तुमचे JW टोकन्स असतील, SMTP सर्व्हरचं ऑथेंटिकेशन असेल, हे सगळं तुम्ही ॲप सेटिंगमध्ये काय ठेवायचं की त्याच्यामध्ये आपल्याला इन फ्युचर तुम्ही इथं 3 फाईली क्रिएट करू शकता. ओके, की ॲप सेटिंगमध्ये इथं की तुम्ही इथं डेव्हलपमेंट जशी आहे ना तशी तुम्ही इथं आता इथं बघा हे डेव्हलपमेंट आहे. राईट, हां, आता मी आता जस्ट सांगितलं की तुमच्या ॲप सेटिंगमध्ये बघा जर का मी इथं स्टॉप केलेलं आहे इथं मॅक्झिमाइज केलं तर बघा डेव्हलपमेंट डॉट जेसन, तसं तिथं अजून 2 असतात की प्रोडक्शन डॉट जेसन आणि तुम्ही अजून थर्ड एक क्रिएट करू शकता ती म्हणजे UAT म्हणजे काय की आता युजर एक्सेप्टन्स टेस्टिंग असेल, डेव्हलपमेंट असेल किंवा प्रोडक्शन असेल किंवा फक्त टेस्टिंगचे असेल, असे मल्टिपल तुम्ही जेसन फाईल क्रिएट करू शकता. आणि ही जी तुमची असेल ना ही पॅरेंट असते, ही तुमची मेन फाईल आहे. राईट, आता हे या केसमध्ये काय असतं की इथं तुम्ही डेव्हलपमेंट केलं. आता ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपमेंटला तुम्ही वापरणार आहे तर हे डेव्हलपमेंटचे लॉग असणार. इथं डिफॉल्ट इन्फॉर्मेशन आहे. इथं मी फक्त एरर केलं. ओके, आणि ही रन केली. तर आता बघा इथे इन्फॉर्मेशनचा एक पण ही घेतलं नाही. राईट, इन्फॉर्मेशनची एक पण टेक्निक किंवा एक पण लॉग इथं प्रिंट झाला नाही. इथं जर का मी ट्राय इट आउट आणि एक्झिक्यूट केलं, आले का इथं बघा त्याला जे आपण कन्सोल डॉट लॉग वरती किंवा आपण जे लॉगरवरती प्रिंट केला त्याला एक पण भेटला नाही का. तर आत्ता आपण फक्त लोकली रन करतोय. राईट, लोकली रन केल्यामुळे काय झालं की जे पण मी लोकली चेंजेस केले ना ते लोकलच्या माझ्या सर्व्हरवरती चेंजेस झाले. राईट, आता ज्यावेळेस तुम्हाला ग्लोबली करायचे असेल ना तर हे तर तुम्ही ही ग्लोबली करू शकता. फक्त तुम्हाला लोकली पाहिजे असेल तर हे जे चेंजेस आहेत ना तुम्ही इथं फक्त या डेव्हलपमेंट डॉट जेसनमध्ये करू शकता. इथं तुम्ही अजून एक फाईल क्रिएट करू शकता कोणती की प्रोडक्शनची असेल, ती फक्त प्रोडक्शनला चालली पाहिजे. राईट, आता एक कसं असतं की तुम्ही ॲक्च्युअल ज्यावेळेस प्रोजेक्टवरती काम करता तर तिथं तुमचे 2-3 सर्व्हर्स असतात किंवा तुम्ही ॲझूरवरचा पण सर्व्हर असतो. मग त्यावेळेस काय असतं की तुमचे जे ॲझूरवरच्या ज्या फाईली असतात. राईट, ॲझूरवरच्या म्हणजे काय की ॲझूरवरती सर्व्हरचे जे URL असतात किंवा युजर ID पासवर्ड असतात ना ते वेगळे असतात डेटाबेस कनेक्शनसाठी. आणि जे लोकल असतात ना लोकलचे लोकल होस्ट वगैरे असतात मेंटेन केले असतात. मग त्या ज्या लॉग इन इन्फॉर्मेशन असतात ते इथं तुम्ही टाकू शकता. राईट, आता हे जर तुम्हाला सगळं जर कळलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आज आपण थांबूया. आता आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं की आपण आय लॉगर आपण कसा क्रिएट करू शकतो किंवा आय इन्फॉर्मेशन कशी क्रिएट करू शकतो. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन सेटिंग किंवा ॲप्लिकेशन सेटिंग डॉट जेसनमध्ये आपण काय ठेवू शकतो. त्यानंतर ॲप्लिकेशन सेटिंगमध्ये प्रोडक्शन असेल किंवा जे डेव्हलपमेंट असेल त्यामध्ये आपण कसे व्हेरिएबल्स आपण क्रिएट करू शकतो. ते व्हेरिएबल आपण कसे वापरू शकतो. हे जे लॉगिंग वगैरे ना हे यांना हे जे आहेत ना लॉगिंग लॉग लेवल यांना ॲज अ व्हेरिएबलच कन्सिडर केलं जातं. राईट, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल API वेब API वगैरे आहेत ना ह्या फेज 5 आपली चालू होत्या. वेब API आपण क्रिएट क्रड ॲप्लिकेशन आपण चालू करणार आहे. राईट, मे बी मला वाटते 15 किती आहे ती मॉड्यूल 49 आणि आत्ता आपण किती मॉड्यूल आहे की 30 मॉड्यूल 20 लेक्चरमध्ये आपली ASP.NET ची
सिरीज कंप्लीट होत्या. नेक्स्ट सिरीज कोणती घ्यायची कमेंटमध्ये नक्की सांगा.